मुझको अपना लो, अरज दासी की मानो, शाम मुझको अपना लो, कर दो मेरा भी इंतज़ार, मुझको बसा लो ब्रज धाम, मुझको बसा लो ब्रज धाम। निकट तुम्हारे रैन बसेरा, इससे बड़ा क्या भाग्य हो मेरा। धूल चरणों की लगा के, दरस प्रीतम की पाके, धूल चरणों की लगा के, दरस प्रीतम की पाके, निकले हृदय से मेरे प्राण, मुझको बसा लो ब्रज धाम, मुझको बसा लो ब्रज धाम, ब्रज धाम। साकार होना करी सत्याचा प्रचार, देव साकार होना करी सत्याचा प्रचार, इथे माणूस घडवितो माझ्या गुरुचा दरबार, इथे माणूस घडवितो माझ्या गुरुचा दरबार, देव साकार होऊन करी सत्याचा प्रचार, देव साकार होऊन करी सत्याचा प्रचार, इथे माणूस घडवितो माझ्या गुरुचा दरबार, इथे माणूस घडवितो माझ्या देवाचा दरबार। आले चंद्रावर जाऊनी किती विशाल विज्ञान, आले चंद्रावर जाऊनी किती विशाल विज्ञान, गर्व अभिमान जाईना किती केले संशोधन, सत्य ज्ञाना वाचूनी साऱ्या जगात अंधार, सत्य ज्ञाना वाचूनी साऱ्या जगात अंधार, इथे माणूस घडवितो माझ्या गुरुचा दरबार, इथे माणूस घडवितो माझ्या देवाचा दरबार, देव साकार होऊन करी सत्याचा प्रचार, इथे माणूस घडवितो माझ्या गुरुचा दरबार। जाती धर्माचे झगडे आणि नको ते भांडणे, जाती धर्माचे झगडे आणि नको ते भांडणे, एका आईचे लेकरे नांदा सारे आनंदाने, आला सुख जगी देण्या हाच दयेचा सागर, आला सुख जगी देण्या हाच दयेचा सागर, इथे माणूस घडवितो माझ्या गुरुचा दरबार, इथे माणूस घडवितो माझ्या देवाचा दरबार, देव साकार होऊन करी सत्याचा प्रचार, देव साकार होऊन करी सत्याचा प्रचार,
इथे माणूस घडवितो माझ्या गुरुचा दरबार. इथे माणूस घडवितो माझ्या देवाचा दरबार. युगल भी मिलेंगे सद्गुरु शरण में, सभी फल मिलेंगे गुरु मिल गए तो. युगल भी मिलेंगे सभी मुश्किलें अब तो आसान होगी. हमारी समस्याओं के हल भी मिलेंगे सद्गुरु शरण में. मनोरथ सफल होंगे घबराना ये दिल. मनोरथ सफल होंगे घबराना ये दिल. मनोरथ सफल होंगे घबराना ये दिल. न प्रीतम मिले आज तो कल मिलेंगे गुरु मिल गए तो. युगल भी मिलेंगे सद्गुरु शरण में. हरि नाम में गर्क होकर तो देखो. हरि नाम में गर्क होकर तो देखो. हरि नाम में गर्क होकर तो देखो. प्रिया प्रिय के पद कमल भी मिलेंगे गुरु मिल गए तो. युगल भी मिलेंगे सद्गुरु शरण में, सभी फल मिलेंगे गुरु मिल गए तो. युगल भी मिलेंगे. कल्पांचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा. येते अलंकार शोभिते सकळ. येते अलंकार शोभिते सकळ. भाव भळे फळ इच्छेते. भाव भळे फळ इच्छेते. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण. भाव बळे फळ इच्छलते. भाव बळे फळ इच्छलते. सत्य संकल्पाचा दाता नारायण. अंतरीचे बीज जाणे कळवळा. अंतरीचे बीज जाणे कळवळा. व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुका म्हणे नाही चालते तातडी. तुका म्हणे नाही चालते तातडी. प्राप्त काळी घडी
अल्पवीन सत्यसंकल्पाचा दाता नारायण सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ सत्यसंकल्पाचा दाता नारायण लोक उजागर रामदूत अतुलित बलदाम अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुवेश कानन कुंडल कुंचित केश हाथ वज्र ध्वजा विराजे कांदे मूंज जनेहू साजे शंकर स्वयं केसरी नंद तेज प्रताप महाजगवंद विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिवे को आतुर प्रभु चरित्र सुनिवे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सवारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियायो श्री रघुवीर हरषि उर लायो रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतहि सम भाई सहस्र वदन तुम रोजस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीस नारद शारद सहित अहिस यम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कह सकै कहाते तुम उपकार सुग्रीवहि कीना राम मिलाए राजपत दीना संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पास सदा रहो रघुपति के दास तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट हटे मिटे सब पीरा जो सुमिरै हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो शत बार पाठ कर कोई छूटहि बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साकी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा की जयनाथ हृदय माडेरा की जयनाथ हृदय माडेरा पवन तनय संकट हरण. आणि उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आणि बंधू आणि भगिनींनो सर्वांना माझा हरिओम. आज आपला सत्संग क्रमांक राम मंदिरामध्ये 3रा क्रमांक चालू आहे आणि 3ऱ्या क्रमांकामध्ये बाबांनी मला 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि मी 5 मिनिटाचा वेळ तुमच्या पुढे मांडत आहे माझा विचार. म्हणजे माझं म्हणणं की काय समजा आपल्याला बाबांनी समजा त्या दिवशी सांगितलं की पहिल्या सत्संगमध्ये सांगितलं होतं की बाबांनी की आताचे सत्संग म्हणलं तर बोनस सत्संग आपल्यासाठी बोनस सत्संग म्हणलेले आहेत आपल्यासाठी आणि खरंच ते बोनसच सत्संग आहेत आपल्यासाठी आणि आपल्याला ती शिदोरी आहे ही ज्ञानाची शिदोरी आपल्याला बाबांनी बांधून देत आहेत. सत्संगाच्या द्वारे आपल्याला ज्ञानाची शिदोरी बांधून देत आहेत आणि ही ज्ञानाची शिदोरी आहे ह्याच्यामध्ये कोणी हिस्सा करत नाही किंवा नाचत नाही किंवा विटत नाही कोणी याला कोणी म्हणजे मागत नाही की बाबा हे तुमचं ज्ञान द्या किंवा तुमचं ज्ञान खराब होईल असं काहीच नाही आहे. तर अशा प्रकारे ही ज्ञानाची शिदोरी आहे आपल्यासोबत बाबा ही आपल्याला म्हणजे बांधून देत आहेत आणि ही शिदोरी आहे की नाही आपण आहे की नाही आयुष्यभर आपल्या म्हणजे कायम आपल्याला उपयोगी येते.
आताच इथे एक भजन म्हणलेलं आहे की म्हणजे गुरुच्या दरबारात मनुष्य घडवालेत म्हणून. खरंच आहे ते, आपण एक नाही घडालेलंच आहोत. मी एकच छोटंसं एक उदाहरण सांगते तुम्हाला. म्हणजे किलोमीटरची पाटी किंवा मैलाचा दगड, कोणी मैलाचा दगड म्हणते किंवा किलोमीटरची पाटी असं म्हणते. तर तो किलोमीटरची पाटी म्हणजे असते, मैलाचा दगड आहे की नाही आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण असते. म्हणजे आपण ते असं दाखवते की म्हणजे ते किलोमीटरची पाटी किंवा तो दगड आपण किती अंतर कापलो आणि आपल्याला किती अंतर कापायचं आहे असं आपल्याला ती किलोमीटरची पाटी आपल्याला जाणीव करून देते. तसं आपल्याला की नाही बाबा आपल्याला की नाही आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहेत. मैलाच्या पाटीप्रमाणे आहेत, आपल्याला नेहमी सतर्क करतात, आपल्याला जाणीव करतात की आपल्याला किती किलोमीटर म्हणजे जायचं आहे आणि किती राहिलेलं आहे हे जाणीव आपल्याला बाबा करून दाखवतात. आणि एक की नाही आपण इतके भाग्यशाली आहोत कारण त्रिदंडयुक्त महाराज आपल्याला सानिध्यात आहेत आणि त्याचं आचरण आपण आहे की नाही आपल्या डोळ्यानं पाहतात. आपण त्याच्यामुळे की नाही आपल्याला आपण म्हणजे खूप भाग्यशाली आहेत. आपण डोळ्याने हे सुख पाहत आहे बाबाचं आपण, तर आपण भाग्यशाली म्हणायला काय हरकत नाही आहे आपण. कारण आहे की नाही म्हणजे बाबा जे आपल्याला आदर्श आपल्याला जे मार्ग सांगतात आणि त्या मार्गाने जर केलं आपण जर जातो तर खरंच कमी काळात लांबचा रस्ता आपण आक्रमण करू शकतो. म्हणून आहे की नाही आपल्याला बिना ब्रेकची आपली गाडी जाऊ शकते. फक्त बाबा आहे की नाही म्हणजे शास्त्र सांगतात, इतर साधू संत काय करतात शास्त्र सांगतात, पण शास्त्र जगावं कसं ते सांगत नाहीत. बाबा शास्त्र सांगतात आणि शास्त्रामध्ये आपण जगावं कसं हे सुद्धा आपल्याला बाबा शिकवतात. म्हणून आहे की नाही आपल्यासाठी बाबा आहे की नाही त्रिदंडयुक्त आहेत बाबा आणि त्यांचं आचरण आपल्याला आहे की नाही पाहायला भेटतं. खरंच आपण भाग्यशाली म्हणायला काय हरकतच नाही आहे. आणि आता बाबा आहे की नाही आपल्यासाठी बोनस सत्संग म्हणलेले आहेत, तर आपण आहे की नाही बोनस सत्संग म्हणजे किती महत्त्वाचे आहेत आणि आपण कसं त्याचा उपयोग करायचा आहे ही आपली म्हणजे आपली जबाबदारी आहे आपल्याला. खरंच आपण आहे की नाही आपण भाग्यशाली आहोत. हे डोळा आपला नैनानी डोळा आपण बाबांचे समजा उठबस पाहतात, तर आपण खरंच भाग्यशाली आहोत. आणि आपल्याला एवढं चांगलं मार्गदर्शन करणारे आपल्या सानिध्यात आपल्याला बाबा लाभलेले आहेत. आणि त्याच्यासाठी आहे की नाही म्हणजे मी बाबाचं वर्णन करणं म्हणजे कसं सूर्यानं आहे की नाही काजव्यानं आहे की नाही सूर्याचं वर्णन केलं तसं आहे. त्याच्यासाठी मी जास्त न वेळ घेता बाबाचं वर्णन पण करत नाही आणि पुन्हा एकदा बाबांच्या सानिध्यात जाते आणि बाबांना शतशत दंडोत प्रणाम करते. आणि तुम्हालाही सुद्धा मी सर्वांना दंडोत प्रणाम करते आणि माझ्या वाणीला विराम देते. दंडोत प्रणाम. रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. राम राम राम
सीता राम 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 सीता राम राम राम। म्हणून घ्या भजन म्हणून घ्या। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम राम राम। अभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम।
राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। म्हणून घ्या, भजन म्हणून घ्या। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 राम। बोलिए सियावर रामचंद्र भगवान की। श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त भाविकांना प्रणाम। आजच्या सत्संग कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। श्रीराम मंदिर अशा पवित्र प्रांगणामध्ये पुन्हा एक बार सत्संग अनुष्ठानाची सुरुवात झालेली आहे। या अनुष्ठानामध्ये आपलं सर्वांचं सहभाग, योगदान, या स्वधर्म अनुष्ठानामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य आहे। अथवा तर माऊली सांगतात स्वधर्म अनुष्ठान, स्वधर्म यज्ञ। हा जो सत्संग आहे तो एक यज्ञ आहे। या यज्ञाचं नाव आहे स्वधर्म यज्ञ। स्वधर्म यज्ञामध्ये यज्ञ असं नाव आलं की त्याच्यामध्ये मुख्यतः आहुतीची प्रधानता आहे।
काय टाकले जाते? आहुती. आहुती टाकण्याचा अर्थ आहे की अग्नीमध्ये समिधा, काही पवित्र समिधा त्याच्यामध्ये जाळली जातात. समिधा पवित्र असल्यामुळे जाळली जातात, एक आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की काही वस्तू जाळल्यामुळे आपणाला पवित्रता येते, ते जाळले जाते. असे यज्ञाचे प्रकार आहेत. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये स्वधर्मयज्ञ, ज्ञानयज्ञ, द्रव्ययज्ञ, स्वाध्याययज्ञ, तप असे इत्यादी, वाग्यज्ञ, अजून एक यज्ञ पसायदानामध्ये त्या यज्ञाचा परिचय दिलेला आहे. येणे वाग्यज्ञ तोषावे असे यज्ञ आहे. शब्द यज्ञ आहे. वाग्यज्ञाचं कुंड, हवन करण्यासाठी जे कुंड आहे ते मुख आहे वाग्यज्ञ. ज्ञान यज्ञाची आहुती देण्याचं कुंड आहे बुद्धी. असे वेगळे यज्ञ आहेत, वेगवेगळे कुंड आहेत, कुंड आणि यज्ञ आहेत. तर हे स्वधर्म यज्ञ आहे. या यज्ञामध्ये आपणाला आहुती देण्यासाठी आपण याज्ञिक म्हणून, यजमान म्हणून आपण सगळे आलेले आहोत. यज्ञाचे यजमान आहोत. ज्याच्याकडे जे आहे, आपल्याकडे जे आहे, ज्या यज्ञात टाकल्यानंतर आपणाला ते पवित्र करतात, आपली पवित्रता कायम राहते. असे काही लक्षण असतील, स्वभाव असतील, विचार असतील, गुण असतील, कुठं टाकायचे? स्वधर्म यज्ञाच्या कुंडामध्ये. सत्संग हे कुंड मंडप आहे, यज्ञाचं मंडप आहे. हे यज्ञ वेदिका आहे. तुम्ही सगळे याज्ञिक आहात. आहुती घेऊन यायचं आहे, हवन करायचं आहे. हवन केल्यानंतर एक परिणाम आपल्या हातामध्ये येतो, त्याचं नाव आहे हवन. हवन शब्दाचा अर्थ हवं न. जे जे काही आपणाला हवं वाटतंय ते ज्या दिवशी न होईल त्या दिवशी हवन झालं. स्वधर्म यज्ञाचा परिणाम. नको ते मनाला हवंसं वाटते, ते ज्या दिवशी हवं न म्हणजे नाहीसं वाटल, नको वाटल, त्या दिवशी हवन. हवन शब्दाचा अर्थ आहे. आणि हे जे हवं वाटते ना, हेच आपल्या जीवनातली ज्ञानरूपी दीपक विझवून टाकण्याचं काम कोण करते? तर ते ही हवा आहे. कोणती? हवंसं वाटणे, तीच हवा आहे. का फळाची हवा, हृदय कामा झाला रिगावा, तेथ ज्ञानाचा दिवा घसनी गेला. ज्या वेळेस ज्ञानाचा दिवा मालवतो, मावळतो,
त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अंधार पडतो. आणि अंधार पडल्याचा परिचय आहे की नको ते आपल्याकडून कर्म घडतात, नको ते विषय होतात, नको ते केल्या जाते. तेव्हा ते कोणती स्थिती आहे? प्रकाश की अंधार? तेच अंधार आहे. लक्षात यायले ना? जे नको आहे, जे शास्त्र निषिद्ध आहे, जे शास्त्रानं नको असं सांगलेलं आहे ते करण्यात येते, तेव्हा समजायचं की आता आपल्या घरामध्ये ज्ञानाचा दिवा मावळलेला आहे. प्रकाशाची गरज आहे जीवनामध्ये. आणि म्हणून पवित्र होण्याचं साधन आहे स्वधर्मयज्ञ. स्वधर्मयज्ञ RPG माऊली सांगतात स्वधर्म हे यज्ञ आहे. आणि मग जे काही शेष उरल ते प्रसाद म्हणून सेवन करा असं माऊलीचं म्हणणं आहे. शेष काय उरते तर इथं या पृथ्वीवर या त्रिभुवनामध्ये जरी पाहिलं उरणारी वस्तू एकच आहे, जे शाश्वत आहे, सनातन आहे, अनादि आहे, सत्य आहे. तेच उरणार आहे. तेच प्रसाद म्हणून सेवन करायचं आहे, म्हणजे स्वीकार करायचं आहे सत्याचा. प्रसादाचं सेवन म्हणजे सत्याचा स्वीकार. बघा, तुम्हाला पुन्हा कोणीही ही परिभाषा देणार नाही. वेदज्ञ लोकांची भाषा तुम्हाला समजणार नाही. या अनपडाचं समजून घेतलं तर फायदा आहे. प्रसाद सेवन करणे म्हणजे सत्याचा स्वीकार करणे, जे शाश्वत आहे, जे अनादि आहे, जे सत्य आहे, त्याचा स्वीकार करणे म्हणजे शेष उरले ते सेवू, त्याचं सेवन करा. बोलिले वचन जे बोललेलं आहे ते शेष उरलेलं आहे, त्याचं सेवन करायचं आहे. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. तर यज्ञामध्ये जाळण्यासाठीच यज्ञ आहे. कोणाला? लोकाला जाळायचं नाही. आपण जळायचं नाही, कोणाला जाळायचं नाही. तर आपणाला जाळते आणि लोकाला जाळायला लावते अशा गोष्टी जाळणं म्हणजे यज्ञ. त्याचं नाव यज्ञामध्ये आहुती टाकायची. खूप सुंदर यज्ञ, असा यज्ञ दुसरा नाही. आणि त्यामध्ये अजून एक यज्ञ सांगितलेला आहे, अजून 72. नाम जप यज्ञतो परम, बाधो न शके स्नानाधिकार. नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. हे नाम जप यज्ञ आहे. कुठलंही नाव घ्या, नाम जप यज्ञ आहे. असा यज्ञ स्वधर्म यज्ञ हे आहे. याच्यामध्ये टाकण्यासाठी, आहुती देण्यासाठी जे सामग्री लागते, समिधा लागते, ते कुठून बाजारातून आणायची नाही. भरपूर भंडार आहे आपल्याकडं. एक अवगुण बी जाळून गेला एका यज्ञामध्ये तरी यज्ञ पावन होते. एक अवगुण, एक दुर्गुण, एक स्वभाव, एक व्यसन, हे सगळी समिधा आहे. याला ज्ञानयज्ञ बी म्हणायला हरकत नाही माऊलीच्या याच्यातून.
कारण की ज्ञानयज्ञाची चर्चा 4थ्या अध्यायामध्ये खूप जोरदार केलेली आहे. ज्ञानाग्निर्भस्मसात कुरुते. ज्ञानाग्नीमध्ये सगळं अज्ञानापासून होणारं जे कर्म आहे ते सगळं भस्म होऊन जाते. हे ज्ञानयज्ञ. तर हे यज्ञ आहे. हां, यज्ञ असं जेव्हा जेव्हा आपण ऐकतो शास्त्रपुराणामध्ये, तेव्हा तेव्हा यज्ञात विघ्न हेही त्याच्या मागं जोडून राहतेच. आत्तापर्यंत बी ऐकलं तर बी आपण. विश्वामित्रानं यज्ञ केला. विश्वकल्याणार्थम यज्ञम करिष्ये. समस्त विश्वाच्या कल्याणासाठी विश्वामित्रानं यज्ञ केला. यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी मोठे मोठे ऋषी बोलवले. ब्राह्मण, अग्निहोत्री ब्राह्मण आणले. त्याच्यामध्ये स्वाहा स्वाहा सुरू झालं होतं. यज्ञामुळे सत्वावस्था वाढती, यज्ञामुळे प्रगती होते, यज्ञामुळे विकास होते, यज्ञामुळे एक निर्माण होते, एक चांगल्या शक्तीचे निर्माण होते, चांगल्या शक्तीचा उत्पन्न होते. आणि ते राक्षसांना माहीत होतं की सत्संग करून करून जर लोक शहाणे जर झाले तर आपलं जे काही चालवायचं आहे ते पुन्हा चालणार नाही. आणि तसंच झालं ना. काही फरक नाही त्याच्यात. सांगायला संकोच कोणी करत असेल, परंतु स्पष्ट आहे. येडे माणसं पाखंडी लोकांचा खुराक बनतात आणि शहाणे माणसं पाखंड्याच्या हातात जाईनात, तेव्हा पाखंड्याला काय होते? त्रास होते. हा शान करून सोडलाय. आणि आम्हाला आज्ञा होती संतांची, शहाणे करोनी सोडावे सकळ जन. म्हणून त्या काळामध्ये खर, त्रिशिरा आणि दूषण असे 3 राक्षस होते. विश्वामित्राच्या यज्ञ काळामध्ये कोणत्या राक्षसांचा उपद्रव होता? खर, त्रिशिरा आणि दूषण. खर म्हणजे जे खरं आहे त्याला खोटं करून दाखवायचं, त्याचं नाव खरं. मी माझी एक परिभाषा देतो. त्रिशिरा म्हणजे ह्याला एक बोलायचं, त्याला एक बोलायचं आणि त्याला एक बोलायचं. तिघाला 3 प्रकारचं बोलायचं. एकाला एकसारखं बोलायचंच नाही. मला वेगळंच सांगायचं आणि तुम्हाला वेगळंच सांगायचं, आणि समाजाला पुन्हा वेगळंच बोलायचं. हे कोण? त्रिशिरा. मग होते की आहेत ते तुम्ही बघून घ्या आता. आणि त्याच्यानंतर दूषण. कितीही चांगलं काम करो त्याला दूषण ठेवायचंच, त्याच्यामध्ये दोष दाखवायचंच. त्याचं नाव काय? असे किती राक्षस होते? 3 राक्षस होते. यज्ञ म्हणलं की राक्षस येणारच, सवालच नाही, प्रश्नच नाही. आणि कशासाठी येतात यज्ञामध्ये? सहाय्य करण्यासाठी. यज्ञभंग कसा करता येईल. आणि मग आपलं वर्चस्व गाजवायचं. यज्ञभंग झाला म्हणजे आपलं वर्चस्व राहते, आपली प्रतिष्ठा राहते, आपलं नाव राहते, आपलं सगळं चालते, चलून घेता येते, आपली दादागिरी, आपलं सगळं होते. हे त्या राक्षसांचं ते अभिप्राय होता.
विश्वामित्राचा यज्ञ भंग होत चालला. आज यज्ञात आहुती टाकली की वरून काहीतरी आणून इजवायचं बंद करा. असं काही काम सुरू केलं की त्याला बंद करायचं. मग ते मंडपाचं राहो, कीर्तनाचं राहो, कशाचं बी राहो, काम कोणतंही राहो, असं सुरू करायचं म्हणलं की बंद करायचं. आता यज्ञ पेटला, आता त्याच्यात आहुती टाकणार. आता स्वाहा म्हणलं की वरून रगत टाकायचं, हाडं टाकायचं, मांस टाकायचं. विश्वामित्र तंग होऊन गेले, कठीण झालं. असं सोयरीक व्हायली म्हणलं की मोडून टाकायची. हे राक्षसाचीच काम आहेत. असं काही सामाजिक कार्य व्हायला म्हणलं की त्याच्यात अडचण आणायची. हे कोणाचं काम? राक्षसाचं. ते मी करत असलं तरी कोण आहे मी? राक्षस आहे. आणि तुम्ही करीत असाल तरी तुम्ही राक्षस आहात. मग यज्ञात आहुती देण्यासाठी राक्षस बोलवायचे का याज्ञिक बोलवायचे? याज्ञिकांना आलं पाहिजे, राक्षसांनी बिलकुल यायचं नाही. यज्ञ हे विश्वकल्याणासाठी आहे, स्वार्थासाठी नव्हता. विश्वामित्राला काही राज्य करायचं नव्हतं. आणि मग त्यावेळेस यज्ञ होऊ देईना गेले. माहीत झालं विश्वामित्राला की जोपर्यंत जीवनामध्ये राम येत नाही तोपर्यंत यज्ञाची सिद्धी होत नाही. आणि म्हणून आपण बी थोडा प्रयत्न केलेला आहे की चला रामापाशी जाऊन तर बघूत, प्रयत्न करत. राम तर येईना आपल्या यज्ञात, पण आपण यज्ञच रामापाशी करून बघूत असं वाटलं. आता काय माहीत, आता इथं बी राम साथ देते, साथ देते की ना 8 देते की काय माहीत. जो होगा देखा जाएगा. करू दिले तर करू दिले, नाही करू दिले तर ठीक आहे, त्यांची तरी भरती लवकर होईल. धन्यवाद. आता काय झालंय, तोंड सुटले. आता पहिलं बांधून होतं तोंड, आणि आता जे काही सत्य आहे ते आता बाहेर टाकून द्यायचं. आता लपून ठेवायचं नाही. आता स्वधर्म यज्ञ आहे, स्वधर्म यज्ञामध्ये आहुती आपल्याला द्यायची. कसली आहुती? आता तुम्हाला माहिती झाली की याच्यामध्ये सत्संग ज्ञान यज्ञ स्वधर्म यज्ञामध्ये एक एक आहुती देत जायचं आपण. अवगुणाची, दुर्गुणाची, स्वभावाची, व्यसनाची, अन्यायाची, अपराधाची, एक 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 टाकून. एकदा सगळं टाकलं तर बी उगं भडका उठल, जाळ जास्त होते ना, थोडं थोडं टाकावं लागते. ओम श्री रामाय स्वाहा. एक एक टाकायचं. एक रविवार एक आहुती. काही शिल्लक राहणे जीवनामध्ये. जे शाश्वत आहे तेच स्वीकार करावं, असं मोकळं होण्यासाठी. यज्ञाचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे की समर्पणाची भावना, देण्याची भावना म्हणजे यज्ञ. देय, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? देय. देय अशी जी भावना आहे, देण्याची भावना आहे, त्याला यज्ञ म्हणतात. यज्ञामध्ये द्यायचं असते, आहुती देऊन टाकायची असते, त्याला यज्ञ म्हणतात. आणि त्याच माऊलीने यज्ञाचा एक विचार लिहिलेला आहे की आता यज्ञ देय नाही, आता यज्ञ घेय झाला. घेय झाला. त्याचं उदाहरण दिलं माऊलीने. वासराला पुढे दाखवून गाईचं दूध काढून घेतात. तेही कोणतं वासरू? खरं नाही,
ज्या गाईचं वासरू मरून गेलं की त्याचा चमडा काढायचा, त्याच्यामध्ये तणीस गवत भरायचं, त्याला हुबेहूब वासरासारखं बनवायचं, त्याला 4 लाकडं लावून पाय करायचे. त्या गाईला वाटते की हे आपलं वासरूच आहे खरं, पण वासरू कसं आहे? खोटं वासरू आहे. त्या खोट्या वासराला समोर दाखवून दूध काढून घ्यायचं. तसं दीक्षित म्हणजे यज्ञ करणाऱ्याला म्हणतात दीक्षित. लाजिरवाणी दीक्षिताचे माऊली सांगतात, वासरुवाचा भोकसा काढून ठेवी. जसं गाई पुढे ठेवतात, क्षीर नीर काढून घेतात, त्याच्यातून क्षीर दूध काढून घेतात. तसं हे सप्ताह, हे यज्ञ, हे कार्यक्रम, हे वासरं आहेत. ते बी कोणते? जिवंत नाही, मुडदे वासर. यज्ञ, सप्ते, कार्यक्रम, कथा, हे सगळे वासरं आहेत. आणि तुम्ही आम्ही कोण आहोत सगळे? कोण? नाही समजाय? गायी आहो आपण. कोणतं दूध काढालेत आपल्यापासून? आपलं दूध खिशातून निघतंय प्रत्येकाच्या. कोणतं दूध? जसं वासरू दाखवून दूध काढून घेतात, तसं हे यज्ञ सप्ते दाखवून काय काढून घ्यायचं? रुपये पैसे काढून घ्यायचे. कोण सांगाले? कुठं आहे ओवी? हाय का? उगा उगा म्हणाला, टोचून बोलायला कोणाला? ज्ञानेश्वरीत लिहिले. ते ज्ञानेश्वर महाराजांना का टोचले की काय माहीत? काय माहीत? तर यज्ञ देय आहे की ध्येय आहे? यज्ञ देय आहे. यज्ञ देण्यासाठी होता, पण आज घेण्यासाठी झाला. किती विपरीत झालं आपल्या जीवनामध्ये. म्हणून ज्याला घडून जायचं असेल सत्संगमध्ये, त्याने प्रत्येक रविवारी 1 आहुती द्यायची. ज्याला घडायचं आहे, बाकी काही अपेक्षा करू नका. सत्संग केल्यामुळे संसार बरा होईल, धंदा चांगला चालेल, गिराईक बरं चांगलं येईल, याच्यासाठी नको. श्रीमंती येईल ते नाही. सप्त्यामध्ये अपेक्षा नाही, सप्त्यामध्ये देय आहे. देण्यासाठी यायचं आहे. काय देण्यासाठी? काय देतो? हाय का काही तुमच्याकडं? भरपूर खजाना आहे आपल्याकडं. एक अवगुण, एक दुर्गुण, एक व्यसन, एक विषय, खूप काही आहे आपल्याकडं. एक आहुती टाकून द्या. स्वाहा 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 करीत राहा. हेच स्वधर्म यज्ञ आहे, स्वधर्म यज्ञानुष्ठान आहे. याच्यामुळेच आपली सिद्धी होऊ शकते, अन्यथा नाही. म्हणून असा हा यज्ञ आपण सर्वांनी केला पाहिजे. प्रत्येक माणसाला या यज्ञाचा अधिकार आहे. ते जे हवनकुंड करतात त्या यज्ञाचा अधिकार आपणाला नाही. त्याला वेदज्ञ ब्राह्मण लागतात, वेदमंत्र लागतात त्याला. काही म्हणायला, हे करायला, ते करायला. स्वाहा स्वाहा. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल विषय भुञ्जते ते त्वगं पापाय पचन्त्यात्मकारणात्. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नो अग्नि ब्रह्मणा आहुतम आहुति ब्रह्मैव तेन गन्तव्यं
ब्रह्मकर्म समाधीन, यज्ञाचा श्लोक आहे. याच्यासाठी वेदज्ञ ब्राह्मण लागतात. तुम्हाला आम्हाला हे जे अवगुण सत्संग यज्ञामध्ये जे आहुती द्यायची आहे ते कोण्या मंत्रानं? राम नाम, हरिनाम, हेच आपले मंत्र आहेत. ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, एमे कुळगोत्र वर्जिले, हे मंत्र आहे. किंवा हरी 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 हा मंत्र. ते वेदाचे मंत्र येत नाहीत आपणाला, पण सगळ्या वेदाचं सार काय आहे? वेदाचे हे बीज, हरी अक्षरे दोन्ही. हरी हरी एक आहुत, हरी स्वाहा, हरे नमः, एक एक आहुती टाकत जा. याला कुंडाची गरज नाही, मंडपाची गरज नाही, पैशाची गरज नाही, द्रव्याची गरज नाही, ब्राह्मणाची गरज नाही, अग्नीची गरज नाही, कशाची गरज नाही. ज्याला कशाची गरज नाही, ज्याला कशाची गरज नाही त्याची आपणाला गरज आहे. आणि ज्याला कशाची गरज पडते त्याची आपणाला काही गरज नाही. आपणाला गरज कोणाची आहे? ज्याला कशाची गरज नाही त्याची आपणाला गरज आहे. किती सुंदर हे आहेत, एक सिद्धांत आहे की आपणाला गरज कोणाची? ज्याला कशाची गरज नाही त्याची आपणाला गरज आहे. तर हे नाम जप यज्ञ हेच वेदाचंच मंत्र आहे. आणि वेदानं सांगून दिले, तुम्ही माझ्या मागं लागू नका, तुम्ही नारायण नाम घ्या, हरिनाम घ्या. वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. माझ्या मागे लागू नका, वेदाच्या मागे लागू नका. वेदानं सांगितलं की तुम्ही हे करा. हे वेदाज्ञा आहे, शास्त्राज्ञा आहे, श्रुतीची आज्ञा आहे. वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, तुम्ही हे करा, बाकी काही करू नका. आम्हाला ते करू वाटत नाही, आम्हाला वेद पाठ करा वाटतं. वेद पाठ करून भेद करण्यापेक्षा वेदना ठेवून नाम घेतलं तर आपला यज्ञ सिद्धीला जातो. तर असं हे आपलं स्वधर्म यज्ञाचं अनुष्ठान चालू आहे. या यज्ञामध्ये आहुती देण्याचा अधिकार सकळाशी येथे. ह्या यज्ञामध्ये सगळ्यांना अधिकार आहे. त्या यज्ञामध्ये जोडी पाहिजे, पती पत्नी. पण ह्या यज्ञामध्ये तसं काही कारण नाही. जोडीनं बसा की परिवारानं बसा की एकटा असलं तर एकटाच बसा, काही संबंध नाहीत. म्हणून लहान लेकरं बी बसलेत, नाही तर ह्याला जोड्या कुठल्या आणावत बारक्याला. सगळ्यांना अधिकार आहे. असा हा स्वधर्म यज्ञाचा अधिकार प्रत्येकाला आहे, स्त्री पुरुष सर्वांना, अबाल वृद्ध. चला थोडंसं आपण रामायणाचा भाग आज सुरू करूत. मागे रामायण चालू होतं ना, ते चलता चलता महाभारत झाल्यामुळे रामायण थांबून गेलं. अशोक वाटिका, अशोक वनामध्ये माँ जानकी सीता बसून आहे. रामवियोगाचं दुःख तिला आहे. हनुमानजी महाराज पोहोचलेले आहेत. अशोक वृक्षावर गुप्त रूपानं बसलेली आहेत. सीतेची अवस्था पाहिलेत, काय झालंय, काय व्हायलंय, त्रास काय आहे, दुःख काय आहे, रावण काय करतो. रावणाने छळ करण्याचा प्रयत्न केला. माता
सीता त्याच्या अधीन झाली नाही, प्रलोभनाला बळी पडली नाही, हे सारं काही हनुमानजी पाहिलेत झाडावर बसून. कारण की ती रामाची आहे. जे रामाचे होते ते रावणाची कधीच होऊ शकत नाही, आणि जे रावणाची होत राहते ते कधीच रामाची नवच, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून कोणाचंही होऊ नये रामाचं झाल्यावर, हे माता सीतेकडून शिकता येते आपणाला. बसून आहे झाडाखाली, चालू आहे, दुःखी झालेली ती सीता विचार करते मनामध्ये, काय करू. राम आता येऊ शकत नाही. समुद्र ओलांडून रामाचं येणं शक्य नाही. फार लांब समुद्र आहे, मोठा आहे, व्यापक आहे. आता माझी रामाची भेट होत नाही. मग आता जगण्यात काही अर्थ नाही. आता आपण देह त्याग करणं आता गरजेचं आहे. सीतेने विचार केला. अग्नी भेटत नाही, शस्त्र भेटत नाही, पोटात मारून घ्यायला. असं वेगवेगळ्या प्रकारांनी विचार करू लागली. मरायचं आहे आपणाला. हनुमानजीने ते पाहिलं आणि हनुमानजी घाबरले, आणि लगेच त्यांनी, आता सीता वाचू शकत नाही, तर आपणाला सीता भेटून बी काही उपयोग नाही. मग मी वापस काय म्हणून जाऊ, रामाला काय म्हणून सांगू. तर आता आपण जबाबदार आहोत की सीतेला मरू देऊ नये आपण, आणि रामाची प्राप्ती करून देण्याचं काम माझं आहे. हनुमानजी महाराजांनी विचार केला आणि रामकथा सुरुवात केली. त्यांनी झाडावर बसून रामकथा सुरू केली. तर सगळ्यात आधी रामकथा सांगणारा कथाकार कोण आहे? हनुमानजी आहे. कुठं बसून सांगाले? आसन कोणतं आहे? अशोक. कोणतं आसन आहे? आता थोडंसं तुम्हाला समजायला सोपं जाईल की कठीण जाईल माहीत नाही, पण आसनाचं नाव काय? अशोक. शोक म्हणजे, शोक शब्दाचा अर्थ आहे की जे भूतकाळ आहे ते आठवलं की माणसाला काय होते? शोक म्हणजे दुःख. भूतकाळाचा शोक आणि भविष्याची चिंता आणि वर्तमानाचा लोभ, ममता. वर्तमानातले ममता आहे, भविष्याची चिंता आहे, आणि भूतकाळाचा शोक आहे. तर ज्याला जिथं भूतकाळ म्हणजे जे झालंय, होऊन गेलंय, त्याचा शोक, त्याच्यातून सीतेला बाहेर काढायचं होतं, तर व्यासपीठ कोणतं पाहिजे? आता शोकातून बाहेर काढायचं आहे, शोक नाहीसा करायचा आहे, तर कोणतं व्यासपीठ पाहिजे? आता अशोक म्हणजे शोक नाही असलं व्यासपीठ. हनुमानजीचं व्यासपीठ कोणतं? अशोक. तुमचं आमचं व्यासपीठ कोणतं? भूतकाळाची चिंता, भविष्याचं आहे ना, भूत भविष्य वर्तमान सगळंच खराब करून टाकायचं. अशोक. त्या पीठावर बसून हनुमानजी महाराज कथा सांगालेत, आणि ते कथाकार बॅनर पोस्टर लावावं की कथाकाराचं लपून सांगालेत कथा, पाल्यामध्ये, झाडामध्ये. आता आम्हाला काय पाहिजे कथा सांगायची असलं तर? प्रत्येक ठिकठिकाणी ते लावावं लागते फोटो, तर आम्ही कथा सांगणार खुश होऊन, हा आमचा फोटो लागला.
हनुमानजीची फोटो लागली नव्हती, लपून कथा सांगत होते. कथा सुरुवात केली, असं एक दशरथ राजा होता, त्यांचा एक पुत्र होता, त्यांचे 4 पुत्र होते, त्यांचे असे झाले, यज्ञ केला होता त्यांनी, मग पुत्र झाले, मग ते अमुक झालं, मग ते विश्वामित्राचा यज्ञ झाला, तिथून स्वयंवराला गेले, तिथं सीता करून घेतली. आता तेवढी कथा मी कशाला सांगू तुम्हाला? हे सारी कथा सांगू लागले, सीता ऐकू लागली. हे तर माझीच कथा आहे, कोण सांगत असाल? पण कथा ऐकण्यामध्ये तिला थोडासा जीव आला, थोडा. जे आत्महत्या करायचं ठरलं होतं ते आत्मबल. रामकथा अशी आहे की जीवाची व्यथा कमी झाली तिची, आणि एक शक्ती आली तिच्यामध्ये की नाही, आपण मरायचं नाही. रामकथा आली म्हणजे राम येणारच. अजून विश्वास वाढला सीतेचा. सीता अजून सकारात्मक झाली, पॉझिटिव्ह झाली, अजून तयार झाली. कथा ऐकून चांगलं वाटलं. आणि मग त्यासाठी कथा ऐकावं लागते आपणाला बी पॉझिटिव्ह होण्यासाठी. नाही ऐकलं तर काय होते, एक दिवस असं होऊन जाते की आत्महत्या करावं वाटते. एवढा संसार माणसाला पतन करून टाकते. असं करीत करीत संपूर्ण कथा झाल्यावर सीतेनं सांगितले की बाबा तू कथा सांगणार कोण आहे? कोण सांगितली ही कथा? कथा तर ऐकली, पण तर त्यांनी हळूच ते मुद्रिका टाकली झाडावरून. समोर पडली ती मुद्रा, पाहिली, त्याच्यावर सहस्त्रनामाची मुद्रा आहे. नामाचा आधार भेटला तिला. अजून प्रसन्न झाली थोडी. आता तर मुद्रा हाताला आली, राममुद्रा, राजमुद्रा नाही, राममुद्रा. तुम्ही आम्ही राजकीय मुद्रेचा आधार घेतो, परंतु सीतेनं राममुद्रेचा आधार घेतला. असा आधार घेतले. आणि त्याच्यानंतर ते पुन्हा विचारले की मुद्रा टाकणार कोण आहे, एक बार भेटलं तर बरं राहील. लगेच हनुमानजी उतरले खाली, साष्टांग दंडवत प्रणाम केला, पायावर लोळू लागले, मी रामदूत आहे असा आहे, सगळा परिचय दिला. पण सीता थोडी साशंकित झाली की मी तर कधी रामाच्या सोबत हे कधी पाहिलो नाही, हे केव्हा मित्रता झाली यांची, हे दूत केव्हा झाला मला तर माहीत नाही. ज्या काळामध्ये मी रामासोबत होते त्यावेळेस तर हे वानर नव्हता. पुन्हा वाटलं की काय माहीत. ब्राह्मण एक साधूचा वेश घेऊन रावण आला, मला घेऊन गेला, आणि त्याच्यानंतर आता हे वानर होऊन आला असेल कदाचित. त्याच्यामध्ये लक्ष्मणाला जे काही छळ केला होता सीतेनं, त्याची आठवण करून ती दुःखी झाली. आणि तेच लक्ष्मणाच्या छळाचा परिणाम मला रावणाच्या अधीन व्हावं लागलं. खूप मोठी कथा आहे, मी तुम्हाला उगं थोडं सांगत चाललो. दुःखी झाली, मूर्छना येऊन पडली. हनुमानजी भेट देतात. दिल्यानंतर आपला परिचय सांगतात, मी रामदूत आहे. अशी ही सीता आणि हनुमानजीची भेट झाली. आता इथून पुढची कथा आपणाला अजून पुढे पाहत राहू. थोडी एक 5-10 मिनिट कथा पाहायची, बाकी सगळं तात्विक चर्चाच राहील. कारण कथा थोडी घ्यायची आणि त्याच्या संबंधानं असलेली तात्विक चर्चा अधिक घ्यायची आपणाला. तर अशी हे रामकथा, राम दरबारामध्ये चालू असलेली कथा. हनुमानजी महाराज भेटल्यानंतर पुढे काय काय करतील ते विषय आपणाला श्रवण करायला मिळणारच आहे. खूप धन्यवाद. आज मुख्यतः आपल्या सत्संगाचा मुद्दा काय होता? हाय की ध्यानात विसरून गेला? स्वधर्म यज्ञ
यज्ञामध्ये टाकायची आहुती काय. असे यज्ञाचे काही प्रकार आहेत. त्यापैकी आपला यज्ञ आहे नामजप यज्ञ, स्वधर्म यज्ञ ज्याला म्हणतात. म्हणून या यज्ञामध्ये आलेल्या समस्त याज्ञिकांना पुन्हा एक बार दंडवत प्रणाम. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. सांगितल्याप्रमाणे आपल्या आपल्या घरून थोडंसं टिफिन करून येत जा. उन्हाळ्याचे दिवस आहेत. तहान भूक लागली तर चक्कर येऊ शकते कोणाला, आणि पुन्हा मग त्या चक्करमध्ये पडू नका कोणी, है ना. नाही घरी लवकर खाणं झालं तर घेऊन या सोबत. इथं बसून खा सत्संग झाल्यावर. तुमच्या तुम्ही खा, नामा म्हणे देवा तुमच्या तुम्ही जेवा, आणि उरला तर प्रसाद तो ठेवा माझ्यासाठी, उरला तर. असली आता आपली पद्धत आहे, ना कोई देना ना कोई लेना और मगन रहना. आपल्या घरचं खाऊन आपलं सत्संग करा, काम करा. तर लोकांचं खायचं नको आता. ते लोक खाऊ घालतील, खाऊ घालणार एक आणि दुसरं वकाय लावणार दुसरंच. ते तकलीफ नको आता, ते व्यथा नको. आपलं आपलं खाऊन वका झोपा, काही करा, चिंता नाही. सावध केलं लोकांनी, धन्यवाद. खूप हुशार केलं लोकांनी, नाही तर आम्ही अनेक फसत जात होतो. अनेक बऱ्याच गोष्टीतून लोकांनी काढलं. त्याबद्दल पुनश्च एक बार त्यांचं अभिनंदन, धन्यवाद. हे कधीही विसरणारच नाही मी. जन्मभर यांचे उपकार विसरू शकत नाही. आणि खरंच उपकार म्हणूनच मी चर्चा करालो. त्यांचं वाईट वाटत नाही, त्यांचा द्वेष नाही, विरोध नाही, काहीच नाही, फक्त अभिनंदन. तर असं हे कार्यक्रम आहे. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, गोपाल कृष्ण भगवान, सद्गुरु भगवान की. ओम नमः पार्वती पतये. हर हर